गावातील जे कार्यक्रम होतात ते त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करणारे श्री पाटील सर यांचं देखील सत्कार माजी सरपंच श्री श्रीमंत किशोर शेट्टी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वारंवार खूप सुंदर असे व्हिडिओ तयार करून ते युट्यूबला अपलोड करत असतात. त्यांचं कार्य जे आहे असाधारण असं कार्य. ठीक आहे. आपल्या प्रशासनाच्या माननीय मुख्याध्यापिका सोबत होते. हा व्यासपीठावर मान्यवर कोणी बोलत असतील तर त्याने बोलण्यास काय हरकत नाही. यावेळी तर व्यासपीठावर प्रशासनाच्या माननीय मुख्याध्यापिका देवकर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आलेले सर्वप्रथम गावचे सरपंच, माळी मॅडम, उपसरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्त अध्यक्ष, ग्रामपंचायत सदस्य, सर्व आजी माजी सरपंच, गावातील प्रगतशील शेतकरी, गावातील सर्व युवा नेता, प्रतिष्ठित सर्व नागरिक आणि माझे सर्व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थिनी सर्वांना सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. आताच तुम्ही सर्वांनी गीत बघितलं असेल, मुलींनी म्हटलेलं आणि भाषण बघितलेले असेल. त्या माझ्या सर्व हिरकण्या, झाशीच्या राण्या आज सर्वांनी खूप त्यांचं कौतुक केलेलं आहे, प्रोत्साहित केलेलं आहे आणि खूप मोठं बक्षीस दिलेलं आहे. तर सर्वप्रथम मी तुमची सर्वांची आभारी आहे. असं सर्व आमच्या विद्यार्थ्यांवर नेहमी तुम्ही प्रेम करत राहो अशी मी इच्छा व्यक्त करते. खूप छान असं सुंदर भाषण केलेलं आहे. त्या मुली खरंच खूपच वर्षभरात मी बघितलेलं आहे की प्रत्येक गोष्टीमध्ये त्यांचा पुढाकार असतो आणि त्यांनी त्यांच्या पालकांना विनंती करते की त्यांचं शिक्षण थांबवू नका आणि त्यांना खूप शिक्षण द्या आणि खूप मोठं करा. सर्वांनाच विनंती करते की जे आपले पालक लोक पण आहेत, इथं नागरिक लोक आहेत गावातले, तर एक विषय आहे की त्या सर्वांनी आपल्या मुलांकडं लक्ष दिलं पाहिजे. आजचं युग हे इंटरनेटचं आहे, मोबाईलचं आहे. तर या सर्वामुळं अनेक गोष्टी होत आहेत. व्यसनाधीन मुलं व्हायला लागलेले आहेत. लहान मुलं, शाळेतली विद्यार्थी व्यसनाधीन व्हायला लागलेले आहेत. आणि जेव्हा आम्ही तक्रार करतो की असं असं आपला मुलगा करतोय तर पालकांना विश्वास बसत नाही. पण आम्हाला सर्व मुलं सारखी आहेत, त्यामुळं आम्ही जे बघितलेलं आहे, ऐकलेलं आहे, समोर दिसतं त्यावेळेला हे करतो. एवढंच इच्छा आहे की तुम्ही लक्ष देऊन त्यांच्यावर वेळीच कारवाई केली, त्या मुलांना समज दिली तर पुढं ते चांगले आपल्या देशाचे नागरिक बनतील. आपल्याला देशात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी अनेकांनी प्राणार्पण केलेलं आहे. एवढा देश सुंदर बनवलेला आहे, प्रगती व्हायला लागलेली आहे. पण प्रगती होत मुलं भटकत चाललेले आहेत. तर आजच तुम्हाला मी सांगते की आपण विषय हा वेगळा आहे. मुलांनी छान सुंदर असं भाषण केलेले, देशाबद्दल सांगितलेलं आहे. पण आपल्या हे देशातले जे भावी नागरिक आहेत त्यांच्याबद्दल आज सकाळी बघितलं मी, मुलं गाड्यांवर आले, 2 व्हीलरवर आले. वय नाहीये. बरोबर. हे 15 वर्षाच्या आतली मुलं आहेत, 15-16च्या आतली मुलं आहेत. मोठ्या गाड्यांवर आले, भरधाव वेगाने चालतात. तर पालकांना विनंती आहे, तुम्ही मोठे नागरिक सगळे प्रतिष्ठित आहात, गावातले सरपंच, उपसरपंच, माजी सगळे असतील, तर त्यांनी जेव्हा तुम्ही सभा घेता त्यामध्ये जेव्हा गावातले लोक येतात त्यावेळेला तुम्ही सांगू शकता की हे योग्य नाहीये, मुलांकडे लक्ष द्या. कारण मुलगा मुली सुद्धा घेऊन आल्या होत्या. तर ह्यांना काही झालं, हे पडलंय, काही लागलं केलं तर हे आयुष्याचं बघावं लागणार आहे त्यांना. त्यामुळे थोडी विनंती आहे तुम्हाला की तुम्ही जेव्हा सभा घेता त्यावेळेला आवर्जून सगळ्यांना बोलवा आणि ह्या गोष्टी सांगा.
थोडं गावातल्या 2 मुलांनी पण मला वाटतं सगळे गेले मुलं, तर त्यांनी सुद्धा थोडं लक्ष घालायला पाहिजे. ज्या मुलांचं भविष्य आहे, त्यांचं पुढं भविष्य आहे, तर त्यांनी प्रत्येकाने एक घरातले जे संस्कार असतात ते जपले पाहिजेत. आणि हे जे व्यसनं आहेत, इंटरनेट बघणं आहे, याच्यामुळं बघायला पाहिजे. प्रगती केलेली आहे, हे तुमच्यासाठीच आहे, पण त्याचा कितपत आपण उपयोग करायचा, कसा उपयोग करायचा हे तुमच्या हातात आहे. आणि पालकांनी सुद्धा त्यांच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तुम्ही म्हणताल पालक मोबाईल वापरतात, हे मोठे आहेत, त्यांचं अर्ध आयुष्य गेलेलं आहे, पण तुमचं अजून पूर्ण तुम्हाला करिअर करायचंय, भविष्य घडवायचं आहे. तर मोबाईलचा कमीत कमी वापर करून, मोबाईल शिवाय चालत नाही हे मला पण माहिती आहे, त्याच्यातनं अनेक माहिती मिळत असते, पण कमीत कमी त्याचा वापर करून तुम्ही जर पुढे गेलात तर अनेक गोष्टी चालतील. तर पहिलं आहे डोळ्यांचं. हे डोळे आहेत, आपण हे देश आज जग बघू शकतो. जर तुम्ही व्यवस्थित त्याची काळजी घेतली, आपल्या आरोग्याची काळजी घेतली, तर तुम्ही खूप सुंदर आहे जग. तुम्हाला खूप करायचंय काही, तर त्याच्यासाठी तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण त्या खूप महत्वाच्या आहेत. त्याची काळजी घ्या आणि ह्याच्यापासून दूर राहा. आणि पालकांनी सुद्धा त्याच्याकडं व्यवस्थित लक्ष दिलं मुलांकडं आणि त्यांचं भविष्य घडवलं तर खूप चांगलं होईल. तुमचीच मुलं, तुम्हाला त्याचा अभिमान होईल. मुलींना सुद्धा मला वाटतं सगळ्यांना सांगावं की 10वी झालं किंवा 9वी मध्येच मुलांचे शिक्षण बंद करता, तर तसं करू नका. कारण मुली पण भविष्य घडवतात, त्याच घडवतात मला तर वाटतं. कारण घरदार चालवतात, बाहेरचं बघून घर सांभाळतात. तर त्यांना तुम्ही शिक्षण दिलं तर गावातल्या मी सगळ्यांना सांगते की मुलीचं शिक्षण थांबवू नका, पुढे शिक्षण द्या त्यांना आणि खूप मोठे करा. याचा अभिमान तुम्हाला निश्चितच होईल. तर परत एकदा सांगते की सर्वांनी थोडं व्यवस्थित मुलांनी वागलं आणि आपल्या आईवडिलांचं ऐकलं तर तुमचं भविष्य खूप सुंदर असेल. अजून एक विनंती करायची की आपलं ते फारच लेट झालेलं आहे, सगळ्यांना खूप कामं आहेत, जायचं असतं. मुलं 7:30ला येऊन बसले, 7च्या आधी आलेले असतात. 7:30ला आम्ही सगळ्यांना बोलवलं तरी ते 7च्या आधी असतात. तर सगळ्यांना नागरिकांना गावातल्या विनंती आहे, मॅडम, सरपंच मॅडम, तुम्हाला विनंती आहे की मान्यवरांना सगळ्यांनाच मी सांगते, तर तुम्ही थोडंसं वेळेत आलात सगळेजण तर कार्यक्रम खूप छान होईल आणि वेळेत होईल. प्रत्येक आहेत कार्यक्रम आहेत, मी कबूल करते, पण हे कसं आहे, हे देशाचा कार्यक्रम आहे, हा वेळेतच व्हायला पाहिजे. बरोबर. बाकीचे म्हणून तर आम्ही गॅदरिंग कॅन्सल केलं. त्या लोकांना सुद्धा प्राथमिकला तुम्ही सांगू शकता, दुसऱ्या दिवशी करू शकता. वाटल्यास तुम्ही पहिल्यांदा आमच्याकडे या आणि बाकीचे नंतर करा, तुम्ही चालेल, काही हरकत नाहीये. तुम्ही सांगा तसं वेळेत नाही, वेळेत व्हायला पाहिजे हे. हो ना, पण वेळेत व्हायला पाहिजे ना सर, वेळेत झालं तर बरं होतं ना. नाही, आम्हाला पण वरती विचारलं जातं. नाही हे आपण पुढील कार्यक्रमाकडे वळूया. आदर्श विद्यार्थी पुरस्कार शैक्षणिक वर्ष 2024-25चा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार या ठिकाणी जाहीर होत आहे. विद्यार्थ्यांनो, आदर्श विद्यार्थी म्हणजे चांगले आचरण करणारा विद्यार्थी. आदर्श विद्यार्थी विद्येवर प्रेम करतो, मनन चिंतन करतो, वर्गात प्रथम श्रेणी प्राप्त करण्यासाठी आळस झटकून अभ्यास करत असतो. तो नेहमीच जिज्ञासू म्हणून काही शिकण्यासाठी तयार असतो. विद्या त्याला विनम्र बनवते. संस्कृतमध्ये म्हण आहे, विद्या विनयेने शोधते. विद्यार्थी अभ्यासासोबतच खेळातील, शालेय उपक्रमात, भाषणात, रंजन कार्यक्रमात, सर्वच उपक्रमांमध्ये तो सहभाग नोंदवतो. या वर्षीचे आदर्श विद्यार्थी आणि आदर्श विद्यार्थिनी या दोन्ही विद्यार्थ्यांचं मी या ठिकाणी पुकारतो. त्या विद्यार्थिनीचं व्यासपीठावर यायचंय. सर्वप्रथम आदर्श विद्यार्थी या वर्षीचा मानकरी ठरलेला आहे चिरंजीव शेख मतीन मोहम्मद. पालकांचे पालक देखील इथं व्यासपीठावर यायचंय. आणि मी शाळेच्या गावच्या प्रथम नागरिका सौभाग्यवती गीतांजली माळी मॅडम आणि सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्या विद्यार्थ्याला आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन त्याला ट्रॉफी देऊन सर्वच मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी त्या विद्यार्थ्यांचं गुणगौरव कौतुक सत्कार या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांचं करायचं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये टाळ्या मोठ्याने टाळ्या वाजवायच्या. ओके.
मागणी ठरलेली आहे. कुमारी बे मुस्कान सैफन व्यासपीठावर राहायचं, पालक जर असतील पालकांसमवेत वर राहायचं विद्यार्थिनीने. बे मुस्कान सैफन पालक आलं असतील तर वर राहायचं, व्यासपीठावर राहायचंय. मी प्रशालेचे मान्य मुख्याध्यापिका आणि गावच्या प्रथम नागरिका सौभाग्यवती गीतांजलीताई माळे मॅडम यांच्या या दोन्ही मान्यवरांच्या विद्यार्थिनीचं सत्कार या ठिकाणी करून तिचं गौरव करावं अशी मी त्यांना विनंती करतो. तसेच आपल्या सर्व गावातील जे कार्यक्रम होतात त्या कार्यक्रमाचं व्हिडिओ शूटिंग करणारे श्री पाटील सर यांचं देखील सत्कार माजी सरपंच श्री श्रीमंत किशोर शेट्टी यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. वारंवार खूप सुंदर असे व्हिडिओ तयार करून ते युट्यूबला अपलोड करत असतात. त्यांचं कार्य जे आहे असाधारण असं कार्य. ठीक आहे, संयोजकाच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपला असं मी जाहीर करतो. धन्यवाद. यांनी सुरू केलेलं आहे. यामध्ये आपल्या प्रशालेतील नाईक या पदावर कार्यरत असलेले श्री तुळजाराम सुप्पना पात्र यांनी आपल्या प्रशालेतील विद्यार्थ्यांना 16 किलो सोनपापडी देऊ केलेले आहे. त्यांचे देखील मी प्रशालेतील या ठिकाणी जाहीर आभार मानतो. त्यानंतर महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोद्योग घ्या चला पुढे सहायता समूह उमेद अभियान ICRP करिश्मा जमादार यांच्यातर्फे दामिनी महिला ग्रामसंघ यांच्याकडून 5 किलो लाडू त्यांनी देऊ केलेले आहे. श्री फैज अहमद मुल्ला यांनी 2.5 किलो लाडू देऊ केलेले आहे. श्री रेवण सिद्धेश्वर कोरे पोलीस पाटील यांनी 5 किलो लाडू देऊ केलेले आहे. श्री राजेंद्र भुयारे प्रगतशील शेतकरी यांनी 5 किलो लाडू देऊ केलेले आहे. श्री संतोष श्रीमंत गायकवाड युवा नेते यांनी देखील 5 किलो लाडू देऊ केलेले आहे. श्री अल्लाउद्दीन पाटील माजी सरपंच यांनी 5 किलो जिलेबी देऊ केलेले आहे. श्री श्रीशैल अण्णा माळे सरपंच यांनी देखील 5 किलो लाडू देऊ केलेले आहे. या सर्वच मान्यवरांचे मी प्रशालेच्या वतीनं जाहीर आभार मानतो. त्यानंतर गोरे बिस्किट वाटप श्री महेश सोलंकर सदावत मंडप यांनी 150 बिस्किट पुढे दिले देऊ केलेले आहे. श्री मोहम्मद शेख यांनी 2 चॉकलेट पाकिट देऊ केलेले आहे. श्री रवींद्र भुयारे चिंचोळकर यांनी 4 डझन गुड्डे बिस्किट प्रगतशील शेतकरी यांनी देऊ केलेले आहे. श्री शिवकांत तेलंग 1 डझन बिस्किट पुढे त्यांनी देऊ केलेले आहे. श्री रमजान पाटील तंटामुक्त अध्यक्षांनी 1 डझन पार्ले बिस्किट पुढे देऊ केलेले आहे. श्री परमेश्वर तुमने यांनी 1 डझन गुड्डे बिस्किट देऊ केले. श्री सुरेश भुयारे यांनी 2 डझन गुड्डे बिस्किट पुढे देऊ केले. त्यानंतर श्री रमजान पाटील तंटामुक्त अध्यक्ष यांच्याकडून प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांनी खाऊ स्वरूपात 500 रुपये बक्षीस या ठिकाणी त्यांनी दिले. बहुत ही खूबसूरती के साथ जो है कार्यक्रम समाप्त हुआ. आए हुए सभी बच्चों को जो है बेहतरीन स्वीट जो है बांटे जा रहे माशाल्लाह. बहुत ही शानदार हो गए. खाली बसायचं थोडा बे भाषण बिषण द्या जरा. अबे सुतर तू का दिला नाही बे भाषण? तू का दिला नाही भाषण? का दिला नाही? का दिला नाही? काय मग तुमने दिया कि नहीं? टक्कल केक करे. आम्ही पण यायचो राव असंच लाडूच्या आशेमध्ये इथं जगद्गुरु रेवण सिद्धेश्वर प्रशालेमध्ये. हे द्या रे प्राथमिकच्या मुलांना द्या. हे यशा लवकर दे चला. चला इथं बघा काम करून करून थकलीत पोरं आमची. चक्कर आले पोरांना. दे रे दे रे. मारामारी करणं काय बसा खाली आहे. लुटालुटी चालू झाली रे.
डेंजर आहे चोरंदा ना लगी फाडाफाडी फोडाफोडी ओय 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 ते लेकर मुलानी मुलानी बघ कसं करते चाबरायला या अवघड आहे राव चलो अब बीच मैडम बोले गाड़ा चलो नको और मुद्दाम सी गाड्या चलाते जाने नहीं देखो ना छपरी छपरी कधी से छपरी 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 साले बे जा गाड़ी मांगने के मजा हाँ इनको क्या लगता है ऐसा करने में छोरे इनको देखेंगे इनको क्या मालूम छोरे थुकते ऐसे छोरंदा पर सब्जी बना देगा देखो पकड़ो ऐसे पकड़ो महाकाल जा को धोने नहीं आता गाड़ा चलाने होना इनको समझने को पढ़ाई में पीछे हाँ गाड़ा चलाने का तो आगे होना इनको स्टाइल मारने हवा करने साला हमारे टाइम वो तो हम ना साला कुछ मिला नहीं क्या नहीं गाड़ी चलाना का तो ये तो हवा करनी साइकिल मिलती नहीं थी हम ना चलते आते थे हमें लेकिन चलो बच्चे ही एंजॉय करती लेकिन फिर भी एक एंजॉयमेंट की एक हद रहती अपनी ज़िंदगी को दाव पर रख को एंजॉयमेंट नहीं करना तो देखेंगे क्या होता चलो तो फिर चलो भाई लोग बहुत बिजी दिन रहा आज का अल्लाह ताला की फजल से 26 जनवरी जो है अपने लिए एक ईद की तरह है अपने लिए एक त्यौहार की तरह है बहुत ही अच्छा लगा माशाल्लाह बच्चों लोगों के भाषण एक से बढ़कर एक थे पूरे कार्यक्रम एक से बढ़कर एक थे बहुत ज़्यादा एंजॉय करे बहुत ज़्यादा जो है मज़ा मस्ती करे ग्राम पंचायत के सामने गांव के जिला परिषद प्राथमिक स्कूल के सामने और उसके बाद जो है बाद में हाई स्कूल के पास बहुत ही ज़बरदस्त कार्यक्रम है तो अगर आपको ये ब्लॉग पसंद आया है तो इसे लाइक करो ज़्यादा से ज़्यादा लोगों में शेयर करो कमेंट बॉक्स में अपने ओपिनियन बताओ जाने से पहले चैनल को सब्सक्राइब करना मत भूलो ताकि ऐसी वीडियोज़ आपको हमेशा देखने के लिए मिले तब तक के लिए अलविदा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद।